नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जोड फुलवात कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर मी तुम्हाला 11 फुलवाती बनवून दाखवते। जोड फुलवाती कशा बनवायच्या तर तुम्हाला दाखवते मी। हे पहा, ही एक फुलवात झाली अशी। असं अर्ध कच्चच त्याला ठेवायचं, परत एक फुलवात बनवायची आपल्याला। अशा तुम्हाला 11 वाती बनवून दाखवणार आहे मी। हे दोन्ही एकत्र वाती करायच्या। हे पहा, ही आपली जोड फुलवात तयार झाली। ही अशी जोड फुलवात असेल तर एकच वात लावावी लागते, आणि सिंगल फुलवात असेल तर आपल्याला ह्या दोन्ही मिळून लावावं लागतात। तर त्यामुळे तुम्हाला हे 11 वाती करून दाखवते मी। एवढा कापूस घ्यायचा, ह्या कापसाचे 2 भाग करायचे। हे परत आपली फुलवात बनवते तसंच बनवायचं। याला दोन्ही भागाला ही आपली झाली जोड फुलवात। तुम्हाला ह्या 11 वाती बनवून दाखवणार आहे मी। सिंगल वात लावत नाही, त्यामुळे हे पाही कापूस घेतला का त्याचे 2 भाग करायचे। 2 भाग केले का बरोबर आपल्याला जोड फुलवात तयार करता येते। फक्त गाईचं दूधच लागतं, दुसरं दूध नाही लागत गाईच्या दुधामध्ये। आणि कोणी कोणी म्हणतं की पाण्यामध्ये हात हे करून पण वात बनवायची, पण पाण्यामध्ये नाही बनवायची। कारण ते आपण जेव्हा परज्वलित करतो तेव्हा काय होतं, ते तडतड आवाज येतो त्या वातींचा। त्यामुळे दुधामध्ये बनवायची आणि थोडंसं सुकू द्यायच्या आणि नंतर पॅक करायच्या। सुकल्यावर पॅक केले का म्हणजे त्याला बुरशी वगैरे येत नाही। कारण जर तुम्ही वल्ल्या असतानाच पॅक केलं तर त्याला बुरशी येऊ शकते। कारण हे आपल्याला म्हणजे मी विकण्यासाठी बनवत आहे त्यामुळे। आणि जर आपल्याला घरी वापरायला पाहिजे असेल तर आपल्याला पॅक करायची गरजच नाही, आपण तसंच ठेवू शकतो। म्हणजे मग त्या हवेनं कोरड्या होता बरोबर। तुम्हाला जोड फुलवातीचं आणि साध्या फुलवातीचं दोन्ही व्हिडिओ एकत्र टाकणार आहे मी। दोन्ही फुलवाती बघून घ्या आणि बनवा। जोड फुलवातीचं पण तशीच पॅकिंग करायची जशी मी सिंगल फुलवातीची पॅकिंग करून दाखवली ते। जोड फुलवात तर आपल्याला ह्या 2 फुलवाती दिसतात, 1 2 इकडनं, आणि हे प्रज्वलित करायचा एकच टोका असतो। आपण दररोज देवाला अशी जोडवात म्हणून लावली तरी चालतं, आणि तुम्ही सिंगल वाती घेतल्या तर तुम्हाला 2 वाती घेऊन लावा लागतील। कारण एकच वात लावत नाही। तर तुम्हाला मी लांब वातीचा पण व्हिडिओ टाकणार आहे। त्या 11 वाती मिळून एक वात बनवणार आहे। तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ आवडत असले ना तर मला कमेंट लाईक करून सांगत जा। तुम्ही मातीचा आकार तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता। तुम्हाला लहान किंवा मोठ्या कशा लागते तशा। मला खूप जास्त मोठ्या नाही आवडत, मी छोटे छोटेच बनवत असते। छोटे छोटे बनवून दररोजच्यासाठी तुपामध्ये भिजवून ठेवायच्या, आणि मग ते
चांगले भिजले गेले का छान वात जळल्या जाते. हे 2 टोकं एकत्र करून छान आपली अशी फुलवात तयार होते. अशी मस्त फुलवात तयार होते. तुम्हाला हे मी 11 वाती करून दाखवणार आहे. आपल्याला एवढा कापूस लागणार आहे. असा कापूस घेतला का याचे 2 भाग करायचे. हा एक भाग दुमडून घ्यायचा पूर्ण, त्याला पीळ मारायचा, असं साधा पीळ मारायचा. परत दुसरा भाग जो आहे कापसाचा तो पण घ्यायचा, त्याला पण असं पीळ मारायचा साधा. आणि त्यामध्येच हे पहिलं जे आपण वातीला पीळ मारलेलं आहे ती वात घ्यायची आणि परत दुसरा कापूस लावून घ्यायचा. तर आपली जोड फुलवात तयार होते अशी. घेताना असा कापूस घ्यायचा. हे 2 भाग करायचे. तुम्हाला लहान किंवा मोठी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मी आता तुम्हाला थोडी मोठ्यातली करून दाखवत आहे. थोडा जास्त कापूस घेऊन थोडी मोठी वात बनवून दाखवत आहे. पण मला छोटीच आवडती म्हणून मी छोट्याच बनवून लावत असते दररोजच्याला. ही पहिली एक वाती बनवलेली आहे. त्याच्यात आता दुसरी आपण एकत्र करणार आहोत. आता ही एकत्र झाली का त्याला थोडं दुधाचा हात लावायचा. हे पाय आणि असं इकडच्या बाजूने पीळ मारायचा. सोयीसा असा पीळ मारायचा. ही आपली हे पा 1 2 हे आपली जोड फुलवात आहे. स्वच्छ कापूस निवडून घ्यायचा. फक्त जे थोडं एखादं कधी मध्ये काळं दिसतं बघा त्याच्यामध्ये, तर ते सरकीचं असतं, त्याला काही होत नाही. फक्त बाकीचा दुसरा कचरा असेल ना तर तो काढून घ्यायचा. तो कचरा ठेवायचा नाही फक्त. आता ही आपली शेवटची वात आहे. हे बा हे असा एवढा कापूस घेतला का त्याचे 2 भाग करा. 2 भाग केले का असा पिंजून घ्यायचा. हे आपल्याला पहिली वात अशी पीळ मारायचा तिला. आता आपल्याला परत याची पण अशीच वात बनवायची. पिंजून घ्यायचं. हे पा असं हे केलं का याला एवढं पीळ मारायची गरज नाही. दोन्ही एकत्र करायचे आणि ती पूर्ण वात आपली दुधाचा थोडा हात लावायचा. थोडा कापूस लागण परत वरतून तो कापूस लावायचा. ह्या 11 मी जोडवाती बनवलेल्या आहे. याचं पण पॅकिंग तसंच करायचं मी जसं सांगितलं तुम्हाला तसं. ही सिंगल फुलवात आहे आणि ही जोड फुलवात आहे. बघा दोन्हीमध्ये तुम्हाला जी आवडेल ती करून बघा आणि माझ्या वातींचा पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघून झाला का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझ्या वाती आवडल्या की नाही आवडल्या. खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो.